नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज सगळेजण म्हणत असतील कुठं फिरायला आले, तर मी आज लखनौमध्येच आहे. आम्ही राहतात त्या ठिकाणीपासून जास्त दूर नाही, जवळच आहे. तर मी आज आलेले आहे बडा इमामबाडा आणि छोटा इमामबाडा पण बघायला जाणार आहोत. पण पहिलं आम्ही इथं आलेलो आहोत. तर खरंच इथं आल्याच्यानंतर खूप भारी वाटते, कारण इतकं छान बघण्यासारखंच आहे. तर आम्ही तिकीट काढलं. तर तिकीट काढलेलं आहे तुम्हाला तर म्हटलं, पण तिकीट जास्त काही महाग नाही. या बस फक्त 50 रुपये तिकीट आहे आणि यामध्ये तुम्हाला बडा इमामबाडा, छोटा इमामबाडा, क्लॉक टावर, पिक्चर गॅलरी, रूमी दरवाजा एवढं काय तुम्हाला पाहता येणार आहे फक्त 50मध्ये. आणि एका दिवसातच पाहायचं, कारण हे तिकीट एका दिवसाचंच राहतं. आणि इथं आल्याच्या नंतर आतमध्ये जायचं असलं तर आम्हाला चप्पल काढावं लागली. यांचं म्हणणं आहे आतमध्ये चप्पल घालून जायचं नाही, कारण त्यांचं पूजा पाठ हे करण्याचे स्थान आहे. आपलं कसं आपण मंदिरामध्ये जाता वेळेस चप्पल काढतात, तर तसंच इथं चप्पल काढूनच आतमध्ये जावं लागते. आणि आम्ही फायनली भूलभुलैयामध्ये गेलेलो आहोत. आणि खरं सांगते, इथं गेल्याच्या नंतर खरंच खूप म्हणजे खूपच भीती वाटते. फिरायला मजा वाटते, पण एकदा आतमध्ये गेलं ना, बाहेरच निघायचं समजेना आम्हाला. आणि आम्ही तसं तर भूलभुलैयामध्ये जायचं आणि तिथली सगळी माहिती घेण्यासाठी आम्ही तिथं गाईड लावलेला होता. तर 1 ते 2 माणसाला घेण्यासाठी ते 120 रुपये घेतात आणि ते पूर्ण माहिती देतात, सगळीकडे फिरून आणतात. तर आम्ही असा एक ग्रुप झाला होता, त्यांनी एक ग्रुप बनवला होता आणि तिथले काही दरवाजे चालू आहेत आणि काही दरवाजे त्यांनी बंद केलेले आहेत. आणि खरं सांगते, खूप म्हणजे खूप एका ठिकाणी आम्हाला ते गाईड करणारे काय करत होते, एका दरवाजापाशी सोडत होते आणि तितकं फिरून या म्हणायचे आणि ते दुसऱ्या दरवाजापाशी जाऊन थांबायचे. पण आम्हाला वाटायचे आम्हाला सोडूनच गेलेत काही की आम्ही, कारण निर्विघ्नाचे पप्पा याच्या अगोदर आले होते. ते म्हटले आम्हाला कमीत कमी 1 घंटा लागला बाहेरच निघायला, कारण आम्हाला दरवाजाच सापडना. कारण एक साईडकडून गेले की दुसऱ्या साईडकडून गेलं तर परत तिथंच आल्यावर म्हणजे काही समजत नव्हतं. तर आम्ही भूलभुलैयाच्या बाहेर येत आहोत आणि म्हणजे वरती आला, वरती आल्याच्यानंतर सगळ्यात वरती दाखवलं आम्हाला. तिथं थोडंसं त्यांनी टाईम दिला, म्हटले फोटो काढा, काय करायचं ते करा, 10 मिनटं आहेत तुमच्याकडं. तर मी थोडीशी शूटिंग केली, काही फोटो पण काढले. तर तुम्ही पाहू शकता ते वरतूनचे काही फोटो. आणि खरंच भारी वाटते. जर तुम्ही लखनौमध्ये असताल तर नक्की इथं या तुम्ही पाहिला, कारण तुम्हाला पण आवडेल. कारण मला तर खरं सांगते खूप म्हणजे खूप आवडलं. आणि बापरे, खूप जुनं बांधकाम आहे आणि आणखीन पण जशात तसं आहे, थोडेसे रिपेअरिंग ते करतच आहे, पण खरंच छान आहे. आणि खरं सांगते, इथं आल्याच्यानंतर अक्षरशः अशी इतकी भीती वाटली, खाली बघते तर असं वाटतं मी पडले तर संपलेच काम आहे, कारण इतकी भीती वाटत होती. पण वरती आल्याच्यानंतर सगळा नजारा बघण्यासारखाच होता. मला तर खूप म्हणजे खूपच आवडलं. तर तर तुम्ही म्हणत असताना भूलभुलैया कशासाठी बनवला, तर भूलभुलैया याच्यासाठी बनवला कारण आम्हाला गाईड करणारे भैयांनी सांगितलं. भूलभुलैया त्यांनी याच्यासाठी बनवला कारण स्वतःचे सैनिक स्वतःचं रक्षण करू शकतात आणि समोरच्या शत्रूवर खुबिया रस्त्यावरून अटॅक करता यावं, यामुळं ते म्हणत होते हे भूलभुलैया बनवलेला आहे. आणि खरं सांगते, एका रस्त्यातून गेलं तर दुसऱ्या रस्त्यातून शत्रूला तर निघणं मुश्किलच आहे, कारण ज्याला माहिती या रस्त्याची तेच इथं राहू शकतं. आणि आपल्याकडं गावाकडं म्हण आहे, भिंतीला पण कानं असतात. आपले पहिले असे सांगत होते ना, भिंतीला पण कानं असतात, हळू बोला. तर खरंच मी स्वतः आज अनुभवलं आहे, कारण यामध्ये भूलभुलैयाच्या आतमध्ये आल्यावर किती तुम्ही हळू बोला, दूरच्या माणसाला ऐकू येतच. ते हवेमध्ये पूर्ण आवाज येतो. आणि तिथून आम्ही बाहेर निघालात नंतर आम्ही आलेलो आहोत, इथं विहीर आहे. विहीर खूप म्हणजे खूप मोठी आहे आणि इथलं पण खरं सांगते बांधकाम खूपच मोठं आहे. इथं पण जवळपास भूलभुलैयासारखंच आहे, पण थोडं वेगळं आहे. आणि इथं मेन तर पहिलं गाईड काय सांगतील ते तुम्ही ऐका आणि नंतर पुढची माहिती मी देईन. उनके पास खजाने की चाबी रहती थी और उसी चाबी पे आके खुफिया रास्तों का नक्शा भी बना हुआ था। जब अंग्रेज़ों ने उनसे वो चाबी छीनने की कोशिश की तो उन्होंने अंग्रेज़ों को धोखा देके चाबी लेके इसी कुएं में भाग गए। उनके पीछे कुछ अंग्रेज़ भी अंदर गए जो
हो गए, वो कभी बाहर निकल के नहीं आ सके। इस वजह से बाहर को मीटिंग के सारे रास्ते और नीचे के 4 फ्लोर बंद करा। अभी भी हम लोग 4 में खड़े हैं, जमीन से नीचे का जमीन का लेवल जो आपको ऊपर वाला लेवल दिख रहा है, पूरा बिल्डिंग आपका जमीन के अंदर बना हुआ सारी है। दो किसी को काम नहीं करता, ये पानी पीने का कुआं गर्दा खूप असल्यामुळं आवाज येत नव्हता। आणि हे मेन दरवाजा आहे, या दरवाज्यातून आतमध्ये जाताना आतमधले जे लोक आहेत त्यांना कळत होतं। एक आतमध्ये जे तुम्हाला गेट दिसतं त्याच्या आतमध्ये एक मिरर टाईप पाण्याचा म्हणजे पाण्याचा मिरर बनवलेला आहे आरसा, त्यामध्ये गेटमधून येणारे लोक सगळे दिसत होते आतमधल्या लोकांना, पण आतमध्ये लोक जे थांबलेत ते बाहेरच्यांना दिसत नव्हतं। अशी ह्याची खासियत होती या विहिरीची। तर आम्ही तिथून पण बाहेर निघालेलो आहोत कारण आम्हाला उशीर होत होता इथून, कारण आम्हाला आणखीन पण दुसरं पाहायचं होतं। तर नंतर आम्ही रूम बहन पहले बहन भी खूबसूरती गई, बताइए क्या चीज़ है? शकतात ते काय म्हणतात। अरे होगा नहीं, बाकी तो आधे रेट में मिलता है। ये फेमस कपड़ा होता है। फोटो खींचने फिर आगे बढ़ो। ठीक है, बताइए मैं कुठे तिथून पुढे आम्ही छोटा इमामबाडा बघण्यासाठी रिक्षा केला होता, पण त्या भैयांनी आम्हाला चिकन फॅक्टरी इथं नेलं, कारण तिथं दोरा वर्कचं काम केलं जातं। तर ते बघू शकतात, माहिती देत आहेत। वाइट धागे से काम, जैसे दीदी आपका बटन जब पे काटती है नीडल से, इसी ऑर्डिनरी नीडल से बनता है। इसी निशान के ऊपर जो देख रहे हैं हम, इसी से लड़कियां वर्क करती चली जाती हैं। अच्छा अच्छा, हाँ। कुर्ता पजामा, साड़ी, सूट, बेडशीट, बेड कवर, ब्लाउज पीस, हैंकी, बच्चों के लिए लहंगा, क्या होलसेल में मिलता है क्या? अच्छा, टोटल 1 पीस, 2 पीस, 3 पीस जो भी लेंगे 100 पीस सब आपको होलसेल में ही डील करेंगे। अच्छा, ये कुर्ते है क्या? इधर ये तो बचता है यार, बैठिए खूब आराम से। चलो चलो। आइए इधर आ। तर नंतर आम्हाला त्यांनी कपडे दाखवायला नेले, म्हणजे कसे कसे त्यांनी वर्क केले, हातावर वर्क केलेले होते। तर पूर्ण जे तुम्हाला कपडा पाहता तुम्ही ते सगळा त्यांनी हातावर वर्क केलेला होता। जसं आपण गावी आता ट्रेंड चालू आहे आपल्या इकडं ब्लाऊज वर्कचा, तर तसाच हे कपडा हाताने बनवलेला आहे, ते दोरा वर्क आहे। तर त्यांनी खूप असे खूप असे कपड्यामध्ये खूप दाखवले मला, एक एक करून दाखवतच होते। पण खरं सांगते आपल्याला घालायची सवय नाही अशी, आणि त्यामुळे मला काय आवड नाही गेलं ते, पण त्यांनी खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे दाखवले। आणि म्हणजे ते 500च्या खाली तर एक पण नव्हतं, 1500, 2000, 1200, 1100 अशीच रेट होती। असं रेटचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला सवय नाही, मला तर सवय नाही असे मोठा म्हणजे जास्त वर्क होतं ना ते दोरावर, त्यामुळे मला तर काही आवडलं नाही। पाहिलं छान वाटलं, पण मला स्वतःसाठी घालायला नाही आवडलं, त्यामुळे मी काही घेतलेलं नाही। तर असे शूट करावं म्हणून थोडंसं शूट केलं, मी पाहू लागली, आणखीन पाहलं की यांचं चालू होतं एखादं तरी घे इथून फॅक्टरीमधून, म्हणजे कारण इथं म्हणत होते होलसेलमध्ये एक बी पीस घेतला तरी होलसेलमध्ये एवढी रेट आहे, समजा बाहेर किती रेट असेल विचार करा। असो झालेले आहे। तर नंतर आम्ही निघालेलो आहोत छोटा इमामबाडा बघायला, कारण बघू शकतात खूप उशीर व्हायलेला आहे आणि पूर्ण ऊन पण गेलेलं आहे, कारण इथं खरं म्हणजे अंधार लवकरच होतं। तर इथलं पण पाहिलेलं आहे, पण इथं आतमध्ये काय शूटिंग करू दिलं नाही, बाहेरचीच तेवढी शूट केलेलं आहे मी, आतमध्ये नाही। तर माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा। आणि इथं खरं सांगते आतमध्ये जायचं असलं डोक्यावर म्हणतात ओढणी किंवा पदर काहीतरी घ्या, आतमध्ये तसं जाऊ देत नव्हते। आणि छान वाटलं, कारण आपल्या इकडं पण अशी आपली संस्कृती जपायला पाहिजे, मला असं वाटतं। थँक्यू।